सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तिनं शनिवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे पुण्यात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा नेमका प्रकार काय घडलाय पाहूया। पुण्यातील उरुळी कांचन जवळ असलेल्या सोरतापवाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला असून दीप्ती मगर चौधरी असं या आत्महत्या करून जीवन संपवलेल्या विवाहितेचं नाव आहे। तिनं राहत्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। सासरे सरपंच आणि सासू शिक्षिका असून देखील विकृत मानसिकतेमुळे विवाहितेला जीवन यात्रा संपवावी लागली आहे। तिचा गर्भपात करण्यात आल्याचं वृत्त देखील समोर आलंय। या प्रकरणी मृत दीप्तीची आई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल माहिती देण्यात आली आहे। एवढंच नाही तर तिचा गर्भपात गर्भलिंग निदान देखील करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे। काल रात्री पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पोहोचतील। दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले। त्यामध्ये मेडिकल टीम सुद्धा उपस्थित राहिलेली, त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं। खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिदान चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे आणि तरी सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायची सूचना पोलीस असेल आणि मेडिकल विभागाच्या सगळ्यांना दिली। पोलिसांकडून नमूद करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2025 या कालावधीत माझी मुलगी दीप्ती ही माहेरी आली होती। तेव्हा ती प्रचंड मानसिकरित्या खचलेली आणि नाराज दिसत होती। त्यावेळी मी दीप्तीला विचारलं की तू खूप नाराज दिसत आहे। तेव्हा तिनं मोठ्यानं टाहो फोडला आणि त्यानंतर मी तिला जवळ घेऊन शांत करत काय झालं असं विचारलं। त्यानंतर तिनं सांगितलं की माझ्या पोटात दुसरी ही मुलगी असल्या कारणास्तव जबरदस्तीनं गर्भलिंग तपासणी करण्यास माझ्या नवऱ्यानं सांगितलंय। मी स्पष्टपणे नकार दिला। त्या कारणावर माझ्या पतीनं मला मारहाण केली आहे आणि शिवीगाळ दमदाटी देखील केली आहे। नवऱ्यानं मारहाण केल्यानंतर माझी सासू आणि सासरे म्हणाले की आम्हाला वंशाचा दिवा हवा आहे। तू गर्भनिदान चाचणी करणार नशील तर आमच्या घरातून चालती हो आणि याबाबत तुझ्या माहेरी सांगू नकोस। यामुळे नवरा रोहन व सासू सुनीता, सासरे कारभारी यांनी दमदाटी आणि दबाव टाकल्यामुळे दीप्तीनं इच्छा नसताना गर्भलिंग तपासणी केली आहे आणि पोटात असलेलं बाळ हे मुलगी असल्याचं समजलं आणि हे समजताच माझा गर्भपात करण्यात आल्याचं देखील दीप्तीनं तिच्या आईला सांगितले। यावेळी दीप्तीच्या आईला धक्का बसला, परंतु त्यांनी तिला आधार देत समजून सांगितलं आणि शांत केलं। मृत विवाहित दीप्तीला 3 वर्षांची पहिली मुलगी आहे। तिनं तिच्या 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेऊन जीवन संपवलंय। या प्रकरणी आता उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचे पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि वीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यासोबतच या चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 2019 या वर्षी दीप्ती आणि रोहन यांचा विवाह झाला होता। यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोनं देण्यात आलं होतं। विवाहित दीप्तीच्या चरित्रावर संशय घेणं, दिसायला सुंदर नाही, घरातील कामं येत नाहीत असे वेगवेगळे आरोप लावण्यात आलेत आणि तिचा छळ करण्यात आलाय। मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी माहेरून तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते, परंतु तरीही त्रास सुरूच होता आणि शेवटी दीप्तीनं शनिवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवले। पुण्याहून सचिन धुमाळसह ब्युरो रिपोर्ट LS मराठी।